नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे। तर शेतकरी मित्रांनो, जसे की आपण काल एक ऑडिओ क्लिप पाठवलेली होती उत्तर महाराष्ट्र जळगाव वगैरे या भागासाठी जो आपण अलर्ट दिलेला होता, ठीक त्यानुसार बऱ्याच ठिकाणी खूप वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा आपणास दिसलेली आहे। तर ठीक आज त्यानुसार आपण पुढील एक अंदाज देतोय की आज नेमकं कुठल्या भागात वातावरण राहील आणि कसं राहील। तर शेतकरी मित्रांनो, आपण जसं की बघताय की सध्या WD जो आहे तो गुजरात आणि राजस्थानवरच्या मध्यावर पोहोचलेला आहे आणि याचा जे पडसाद आहे ते आता आपल्या राज्यावर आज मुख्यत्वे दिसून येणार आहे। तर नेमकं ते कुठल्या भागामध्ये राहील आणि कसं राहील त्यावर आपण एक नजर टाकूया। तर शेतकरी मित्रांनो, हा जो आपण निळा पट्टा जो बघतोय हे सध्या WDचं जे वातावरण आहे ते गुजरातच्या मध्यांवर आलेलं आहे। गुजरातमध्ये तुफान असा पाऊस सुरू आहे, तसेच राजस्थानच्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस सुरू आहे। तर याचा पडसाद म्हणून आपल्या राज्यामध्ये काय होते की नंदुरबार जिल्ह्यामधील बऱ्याचशा ठिकाणांमध्ये सकाळी 10 वाजतापासून पावसाला सुरुवात झालेली आहे। तसेच आपला जो मुंबई डहाणू वगैरे हा जो परिसर आहे या भागामध्ये पण वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे। तर नेमकं आज राज्यामध्ये पुढील वातावरण कसं राहील आणि आज दिवसभरामध्ये कुठे गारपीट होईल आणि कुठे वादळी वाऱ्यासह परिस्थिती राहील हे आपण एक अंदाजाद्वारे बघूया। तर शेतकरी मित्रांनो, आज नंदुरबार जिल्ह्यामधील शहादा वगैरे या परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। तसेच डहाणू, पालघर, कल्याण, भायंदर, ठाणे या भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। तर दुपारी 12 नंतर नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव, शिर्डी या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। तसेच नगर जिल्ह्यामधील शिर्डी, जुन्नर, संगमनेर, श्रीरामपूर या परिसरामध्ये पण पाऊस होणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये आज खूप जोरदार ते अति जोरदार वारे वाहणार आहे। जवळपास 55 किलोमीटर पर्यंत वारे जाणार आहे संध्याकाळपर्यंत। तर हा जो एक केडीचा जो पट्टा राहतो रावेर वगैरे बुऱ्हाणपूर लगतचा या भागामध्ये अतिशय आज तीव्र नुकसान होणार आहे। तर शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची एक विनंती आहे। तर जळगाव जिल्ह्यामध्ये साधारण चाळीसगाव, धरणगाव, रावेर, भडगाव, जामनेर या परिसरामध्ये पाऊस होणार आहे। सोबत गारपीटची शक्यता सुद्धा आहे आणि धुळे जिल्ह्यामधील साक्री, दोंडाईचा या भागामध्ये पावसाचं वातावरण राहील। तसेच अमळनेर, इकडे चोपडा, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड, वैजापूर, मध्य संभाजीनगर, सोयगाव, सिल्लोड या भागामध्ये पावसाचं वातावरण आपणास बघायला मिळेल। बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर बुलढाण्याचा जो पश्चिम भाग आहे या भागामध्ये, तसेच खामगाव, जळगाव, जामोद, अकोट लागतचा भाग, तर इकडे धारणी, मिळगाड, अचलपूर, चांदूर बाजार म्हणजे अमरावती जिल्ह्यातील ह्या भागामध्ये आज वातावरण बघायला मिळेल। तर ते इकडे नागपूरकडे जाताना आपणास दिसत आहे। तर वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर वाशिमचा दक्षिण भाग, तसेच देऊळगाव राजा लगतचा भाग, चिखली भाग, बीड जिल्ह्यातील बीड परिसर, माजलगाव परिसर, परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, परतूर, जालना या भागामध्ये, तसेच अंबड परिसर आणि माजलगाव परिसर या परिसरामध्ये आज वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, काल भारतीय हवामान विभागाने जो एक अंदाज जाहीर केलेला होता की साधारण यंदा मान्सून जो आहे तो 10 ते 8 दिवस अगोदरच अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की आपण जो हा अंदाज आहे हा 7 महिने अगोदरच यूट्यूबवर दिलेला होता। जर आपण कोणीही जर बघितला नसेल तर आपण यूट्यूबवर जाऊन पोस्टमध्ये बघू शकता। आपण जवळपास इथनं 7 महिने अगोदरच अंदाज दिलेला होता। साधारण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण अंदाज दिलेला होता की 2025चा जो मान्सून आहे तो लवकरच येणार आहे आणि तो चांगला बरसणार आहे। आणि आपण हे पण एक नमूद केलेलं होतं की जो पश्चिम आपला जो पर्जन्य छायाचा जो प्रदेश आहे तो दरवर्षी ज्या भागामध्ये पाऊस कमी होत असतो त्या भागामध्ये यावर्षी लवकर सुरुवात होईल आणि तो चांगला बरसणार आहे। तर धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर जरूर करा।